मित्रांनो, 30 एप्रिल 2022 रोजी कृषी सेवा, वनसेवा आणि अभियांत्रिकी सेवा या विविध पदासाठी एक संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात आली होती। या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम हा जून 2021 रोजी MPSCनं जी घोषणा केली त्या माध्यमातून ठरवण्यात आला होता आणि नवीन अभ्यासक्रमानुसार ही पहिली परीक्षा जी आहे ती पार पडली। परंतु मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये या परीक्षेचा अभ्यास जो आहे तो गेल्या 3 वर्षापासून पूर्णतः MPSCची भरती बंद असल्या कारणानं किंबहुना नवीन विद्यार्थ्यांना ज्या रेग्युलर ॲडव्हर्टाइज आहेत त्या ॲडव्हर्टाइज देता न आल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन होतं आणि या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून ही जी पूर्वपरीक्षा झालेली आहे त्या पूर्वपरीक्षेमध्ये प्रमुख चुका कोणत्या होत्या ज्या आपल्याला कदाचित टाळता आल्या असत्या, परंतु आपण त्या चुका केल्यामुळं आज घडीला आपण मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय होऊ शकलो नाही। या परीक्षेचं स्वरूप जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, ऑलरेडी हा चार्ट जो आहे तो यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करून सांगितलेला आहे। परंतु इथे लक्षात घ्या, मराठी, इंग्रजी, भारतीय राज्यव्यवस्था, विज्ञान, RSGIS, ICT, भूगोल, पर्यावरण, चालू घडामोडी आणि जनरल मेंटल ॲबिलिटी। मित्रांनो, MPSCनं फक्त सिलेबस दिलेला होता, यापुढे मार्क्स वेटेज किती असेल हा पूर्ण सस्पेन्स ठेवला होता। त्यामुळं कोणत्याही विद्यार्थ्यांना किंबहुना कोणत्याही क्लासवाल्या व्यक्तीला मार्क्स वेटेजच्या बाबतीत कुठलीही कल्पना नव्हती। त्यामुळं तो ऑल ऑफ सडन परीक्षेमध्ये आलेला जो पॅटर्न आहे तो सर्वांसाठीच नवीन होता। परंतु यामध्ये जे अपेक्षा होती आपली त्या प्रमाणामध्ये पूर्ण परीक्षेचं आणि एकूणच सिलेबसच्या मार्क्स वेटेजचं स्वरूप न राहिल्यामुळं देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी गोंधळले होते। या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल 15-15 मार्काला मराठी आणि इंग्रजी हा विषय होता। त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेवरती एकूण 10 प्रश्न विचारले होते। विज्ञानामध्ये जर 3 पार्ट्स पाडले, बेसिक सायन्स, RSGIS आणि ICT, तर या बेसिक सायन्सेसवरती एकूण 5 प्रश्न, RSGIS वरती एकूण 4 प्रश्न आणि ICT या घटकावरती 4 प्रश्न, असे मिळून विज्ञान या घटकावरती एकूण 13 प्रश्न विचारले गेलेले आहेत। मित्रांनो, भूगोलाचे एकूण 7 प्रश्न विचारले होते, पर्यावरणाचे 5, चालू घडामोडीचे 10 आणि जनरल मेंटल ॲबिलिटी म्हणजे ज्यामध्ये कॉन्ट आणि रिझनिंग या घटकांचा समावेश होतो, या घटकावरती एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते। मग एकूणच या परीक्षेच्या स्वरूपामध्ये आपण ज्या वेळेला पेपर देत होतो त्यावेळेला नेमक्या प्रमुख चुका आपल्याकडनं कोणत्या झालेल्या आहेत याची देखील आपण या ठिकाणी शहानिशा करणं गरजेचं आहे, कारण डिसेंबर 2022ला देखील ही परीक्षा होणार आहे। त्याचबरोबर या मधल्या 4-5 महिन्याच्या काळामध्ये आपण जो अभ्यास करणार आहोत त्या अभ्यासाचं नियोजन देखील कशा पद्धतीचं असलं पाहिजे, या दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची प्रमुख चूक जी झाली होती ती म्हणजे प्रश्नपत्रिका पूर्ण वाचून झाली नाही। कारण ह्या ज्या काही प्रमुख अडचणी आपण या ठिकाणी मेन्शन करतोय हे बहुतांशी विद्यार्थ्यांशी आपण चर्चा केल्यानंतर एक कॉमन अडचणी काय होत्या, प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी काय चुका केलेल्या आहेत या कन्क्लुजनला आलो। तर बहुतांशी विद्यार्थ्यांची ही एक अडचण होती की प्रश्नपत्रिका पूर्ण वाचून झाली नाही। शेवटी असलेले 25 प्रश्न बहुतांशी सेटमध्ये हे जनरल मेंटल ॲबिलिटीचे होते। मित्रांनो, 1 तासाच्या टाइममध्ये पूर्ण 100 प्रश्न जे आहेत ते वाचून झाले नाहीत, ही एक सर्वांची बेसिक अडचण आहे। दुसरा एक महत्त्वाची अडचण जी आहे ती जर आपण पाहिली तर प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करण्यापूर्वी पूर्णतः एकूण मार्क्स डिस्ट्रीब्युशन किंबहुना पूर्ण प्रश्नपत्रिका जी आहे ती नजरेखालून घालवलेली नाही। कारण कधी पण जेव्हा आपण परीक्षामध्ये प्रश्नपत्रिका सोडायला सुरुवात करत असतो त्यावेळेला पूर्ण प्रश्नपत्रिकेचा एकदा आढावा घेणं गरजेचं आहे की कोणत्या विषयाचे प्रश्न कुठे आहेत आणि ते किती आहेत। 1-2 मिनिटं आपल्याला त्यामध्ये जाऊ शकतात, परंतु एकूणच परीक्षा सुरू होण्यापूर्वीच आपलं त्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामधलं जे 1 तासाचं नियोजन आहे ते करणं शक्य होतं आणि तेच नियोजन आपल्याला त्या स्पर्धा परीक्षामध्ये एका विशिष्ट टप्प्यापर्यंत घेऊन जायला मदत करत असते। ही चूक देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी केली। प्रश्नपत्रिका हातात पडल्या पडल्या लगेच पहिल्या प्रश्नापासून सोडायला सुरुवात केली आणि 1 तास झाला तरी शेवटच्या प्रश्नापर्यंत
पोहोचलेले नाहीयेत। दुसरी चूक विद्यार्थ्यांनी या पद्धतीने देखील केली, प्रत्येक प्रश्न टॅकल करण्याचा प्रयत्न केलाय। मित्रांनो, 100 पैकी 50 प्रश्न बरोबर आले तरी आपण क्वालिफाय होत असतो, म्हणून आपल्याला प्रत्येकच प्रश्न सुटला पाहिजे अशी आवश्यकता बिलकुल नाहीये। परंतु बहुतांश विद्यार्थ्यांनी ह्या काही चुका केल्या। पहिल्या 5 सेकंदात आपल्याला प्रश्न वाचल्यानंतर लक्षात येत होता की खरोखर हा प्रश्न मला टॅकल होणार आहे का, परंतु टॅकल होणार नसेल तरी देखील मी अर्धा मिनिट 1 मिनिट तो प्रश्न सोडवण्यामध्ये वेस्ट करत असेल तर मात्र आपण शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचणार नव्हतोच। त्यामुळे ही एक मोठी चूक जी आहे ते विद्यार्थ्यांनी केली आहे। जे प्रश्न आपल्याला येतात ते पहिल्या फेरीमध्ये आपण सोडून बाजूला काढणं गरजेचं असतंय, परंतु ती चूक देखील या ठिकाणी बहुतांशी विद्यार्थ्यांनी केली आहे। पुढली आणि महत्त्वाची तिसरी चूक जी विद्यार्थ्याकडनं झाली ती म्हणजे अचानक अपेक्षेपेक्षा जास्त प्रश्न जनरल मेंटल ॲबिलिटी या घटकावरती विचारले गेले आहेत। नो डाऊट प्रश्न आलेले आहेत, त्यामध्ये कुठलाही चेंज नाहीये, जे आहे त्या प्रश्नपत्रिकेला आपल्याला सामोरं जायचंय। परंतु ज्या विद्यार्थ्यांनी एवढे संख्येमध्ये 25 प्रश्न जेव्हा जनरल मेंटल ॲबिलिटी या विषयावरचे पाहिले त्यावेळेला एक कॉन्फिडन्स जो आहे तो या विद्यार्थ्यांचा लूज झाला होता। परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, यातले जवळपास 15 प्रश्न हे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीचे होते, जे आत्ता जर तुम्ही सोडवायला घेतले तर खूप फास्टमध्ये सोडवू शकतात, परंतु टेन्शन आणि एकूणच प्रेशराइज झाल्या कारणानं आपल्याला ते प्रश्न वेळ असताना देखील त्या ठिकाणी सॉल्व्ह करता आले नाहीयेत, म्हणजे स्टेबल राहता आलेलं नाहीये। प्रश्नपत्रिका सर्वांसाठी नवीन होती, प्रत्येकासाठी प्रत्येक विषयाचे सारखेच प्रश्न होते, त्यामुळं आपल्याला जी प्रश्नपत्रिका आहे ती इतर विद्यार्थ्यांना देखील आहे। आपल्याला जर तो घटक अवघड असेल तर कदाचित बहुतांशी इतर विद्यार्थ्यांना देखील हा घटक अवघड जात असेल, ही बाब कुठेतरी विद्यार्थी विसरले होते। त्या टेन्शनमुळं इतर घटकावरचे प्रश्न सोडवताना देखील या टेन्शनचा परिणाम त्या प्रश्नावरती दिसला। ही एक मोठी चूक झाली होती। मित्रांनो, दुसरी महत्त्वाची चूक जी होती ते पेपरचे स्वरूप कठीण असल्याची भावना। एकूण ज्या वेळेला 2-4 प्रश्न आपल्याला सुटत नाहीयेत त्यावेळेला लगेच आपण कन्क्लुजनला येतो की या वेळेचा पेपर खूप कठीण आहे। मित्रांनो, लक्षात घ्या, 100 पैकी फक्त 35 प्रश्न जरी पहिल्या फेरीमध्ये टॅकल झाले तरी देखील आपण एक सेफ मोडमध्ये असतो। कदाचित एक पहिले 10 प्रश्न जरी आपल्याला टॅकल नाही झाले, परंतु पुढे चालून एक 50 प्रश्न जर आपण सॉल्व्ह करू शकत असतो तर लगेच टेन्शनमध्ये जाण्याची गरज नसतीये। परंतु आपण सुरुवातीच्या 4-5 प्रश्नात 10 प्रश्नात लगेच प्रश्नपत्रिकेचं जजमेंट घेऊन जातो की प्रश्नपत्रिका खूप कठीण आहे आणि आपला कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो या ठिकाणी लूज करत असतो। एक शांत राहून लास्ट क्वेश्चन पर्यंत आपल्याला लढायचं असतंय, प्रत्येक प्रश्न टॅकल करण्याचा प्रयत्न करायचा असतोय। जो प्रश्न माहीत नाही त्याच्यावरती वेळ घालवायचा नसतोय। हे मॅनेजमेंट देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कुठेतरी चुकवल्याची एक बाब सर्वांच्या निदर्शनास आली। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं जे होतं ते म्हणजे वेळेचे योग्य नियोजन करता आले नाही, कारण लँग्वेज हे विषय खूप फास्ट तुम्हाला ओढण्यालायक होते। उरलेला जो वेळ होता या प्रश्नामधला तो तुम्हाला क्वांट आणि रिझनिंग या विषयामध्ये देता आला असता, परंतु बहुतांशी विद्यार्थ्यांनी क्वांट रिझनिंग हा घटकच ऑप्शनला टाकला होता, जे की कदाचित तुमचा रिझल्ट आणण्यासाठी सगळ्यात घातक ठरलेल्या बाब होती। म्हणून तुम्हाला GS पेक्षा जी पारदर्शकता, जी शक्यता, जी कॉन्फिडन्स तुमच्या जनरल मेंटल ॲबिलिटीनं दिला असता तो घटकच तुम्ही ऑरमध्ये किंवा एकूणच टाइम मॅनेजमेंट न करता आल्यामुळे राऊंड बाय राऊंड क्वेश्चन देखील सॉल्व्ह करता आला नाही। म्हणजे योग्य टायमाचं नियोजन आपल्याला किमान 2022ला डिसेंबर महिन्यात होणाऱ्या परीक्षेसाठी तरी करणं गरजेचं आहे। वेळेचं नियोजन जेव्हा आपलं परफेक्ट असतंय मित्रांनो, त्यावेळेला आपण 10% इतर विद्यार्थ्यांपेक्षा प्लसमध्ये गेलेलो असतो। ही बाब देखील या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचा जो कदाचित सर्व विद्यार्थ्यांना त्या पदापर्यंत घेऊन जाण्यासाठी लिफ्ट करणारी बाब असते, तीच बाब बहुतांशी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये हानिकारक ठरल्याचं देखील लक्षात येते। ज्या वेळेला आपण परीक्षेची तयारी करत होतो
त्यावेळेला परीक्षेपूर्वीच मिळालेला अति आत्मविश्वास, हा जो विविध क्लासच्या माध्यमातून जो अति आत्मविश्वास निर्माण केलेला असतोय, नाही मी ह्या विषयात एवढे गुण घेणार, त्या विषयात एवढे घेणार, खरोखर आपला अभ्यास तेवढा झालेला असतोय का? खरोखर त्या क्लासवाल्यानं त्या लेवलचं ज्ञान आपल्याला त्या विषयाचं दिलेलं आहे का? या बाबतीची तपासणी देखील आपल्याला करणं गरजेचं असतंय. परंतु हा अतिविश्वास किंवा अति आत्मविश्वास जो आहे तो देखील या परीक्षेमध्ये बहुतांशी विद्यार्थ्यांच्या अंगलट आलेला तुमच्या लक्षात येत असेल. मित्रांनो, जे झालं ते सर्वांच्या समोर आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जे व्यावसायीकरण झालं या क्लासच्या माध्यमातून, त्यामुळे देखील तुमच्या लक्षात आलं असेल, गोड बोलल्यानं वेळ आणि पैसा खर्च होऊ शकतो. अधिकारी बनण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी या सर्व बाबी जर योग्य पद्धतीनं आपल्याला टॅकल करायच्या असतील तर एका अनुभवी आणि सक्षम मार्गदर्शकाची गरज असते. त्यामुळं एक सक्षम मार्गदर्शक जर आपल्याकडे असेल तर 100% तुमचं अधिकारी होण्याचं स्वप्न खूप चांगल्या पद्धतीनं आणि कमी वेळेमध्ये साकार होऊ शकतं. मित्रांनो, या बाबतीमध्ये आपले काही प्रश्न असतील, आपल्या काही अडचणी असतील तर तुम्ही JD फाउंडेशनच्या संबंधित कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करू शकता, किंबहुना आपल्या अडचणी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात, ज्या माध्यमातून तुम्हाला मी 100% तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. बेस्ट लक. थँक्यू.